आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। भावेश नाईक स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। सचिनचा पहिला बॉल या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय। 4 ओव्हरची मॅच आणि ओव्हर नंबर 1 सध्याच्या घडीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते। हा बॉल देखील लाईन चांगली होती, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते। धावफलकाचा प्रारंभ होतोय साई टीमचा। भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय। धारावी गावचा विक्रमादित्य सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। कट करण्याचा प्रयत्न झालाय, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। संयमजनक के सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळाला। हा बॉल पेस करत असताना, कारण चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे अनिकेत मोकल आणि भावेश नाईक या दोन्ही खेळाडूंना ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देखील निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आज चालू असलेला संघर्ष पाहायला मिळतोय। सचिनचा हा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा बॉल रिलीज करण्यात आलाय। 1 रनच्या साह्याने 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात। धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या बॉलवर देखील प्रत्युत्तर देऊ शकला नाही। डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। या मोमेंटला लॉफ्ट केलाय, परंतु चेंडू जाईल। पंचांचा इशारा येतो 4 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। या मोमेंटला भावेश साठी हा बॉल बिग हिट केलाय। भावेश नाईक आपल्या नावाची आणि आपल्या खेळीची ताकद दाखवत असताना त्याच्या बॅट मधून येतो हा दमदार स्ट्रोक। षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय। टायमिंग अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा भावेश पाहायला मिळतोय। बिग हिट करण्याचा प्रयत्न होता भावेशचा, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते।
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. पंधरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मनीष फडके पुन्हा एकदा सज्ज होतोय. मनीषचा हा बॉल लाजवाब अनिकेतच्या बॅट मधून येतोय. हा दमदार स्ट्रोक, टायमिंग ब्युटिफुल पाहायला मिळालं आणि या षटकाराच्या साह्याने 21 रन सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. ठोस निर्णय आणि ठाम कृती ही भूमिका सध्याच्या घडीला अनिकेत मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि 21 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला हर्षद बघत आपण जिथे कुठे असेल हर्षद बघत आपण व्यासपीठावर या. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक आसमानी टोला पाहायला मिळतोय. लाजवाब बॅटिंगचा नजराना अनिकेत मोकलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी करतोय आपल्या टीम साठी. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज मनीष सध्याच्या घडीला थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 रन आतापर्यंत होतात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, भरपूर वेगाने धावलाय सचिनने, थ्रो केला तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये साई संघ मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून चांगली सुरुवात करून दिली साई टीमला. फलंदाज भावेश नाईक आणि अनिकेत मोकलने वेट अँड वॉच भूमिका वापरली. फ्लायटेड डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अनिकेतच्या बॅटमधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ देखील झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन. पस्तीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्पेल नंबर 3 तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजाला आमंत्रित केले. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरे षटक गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट. पहिला बॉल थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता. 22ला थोडंसं प्रभावित केलं. गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला आणि त्यानंतर बॅटचा फ्लो जो होता 22चा भरपूर वेगाने फिरला. मनीष कुठली आपल्याला पाहायला मिळतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु फक्त आणि फक्त निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनच्या दिशेने फिल्डर तैनात केला गेलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केले गेले. डीपेक्षा कव्हरला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. आणि सध्याच्या स्थितीला एक मोठं लक्ष सेट करायचं आहे साई टीमला. या मोमेंटला स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एक सोपा आणि सहज फटका खेळला भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 41 रन, 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळालाय. थोडंसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला थोडासा उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल
परंतु या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 1 रन लेग बाईच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. 42 रन आतापर्यंत टीम साई या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत अनिकेत मोकल आणि भावेश नाईकच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आणि पहिला फलंदाज गमावलाय. साई टीमला पहिला धक्का. फलंदाज अनिकेत मोकल या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी बाद. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. मनीष वेग बन्ना डोदा. साईनाथ मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवर. व्हाईट +1. टोटल 2 धावा देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. या मोमेंटला खोलवर पद्धतीचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 51 धावा, 51 रन. सांघिक अर्धशतक सध्याच्या स्थितीला कंप्लीट झालंय साई टीमचं. तर चला टीम सिद्धिविनायक कोपल टीमचे कॅप्टन आणि पाटील 11 पाटणोली या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. एकावन्न रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष सेट करायचं आणि त्यासाठी आज चालू असलेला संघर्ष साई टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. असा आयकॉन प्लेअर म्हणून आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी भावेश नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा भावेश नाईकने घेतला. तिसऱ्या रन साठी कॉल, परंतु मयूरला त्याने रोखलं आणि फक्त 2 रनवरच समाधान मानावं लागेल. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. अप्रतिम. प्रेक्षकांची मन जिंकली या फटक्याने. जसा स्ट्रोक आला आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर हा मात्र जरूर या फलंदाजासाठी होत असताना या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 59.
59 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एकोणसाठ रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जर 3 बॉल मध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक सर्वाधिक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो टीम साई संघाचा. भावेश नाईक सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टाइमिंग बेमिसाल, हवाई सफर. यस, इट इज अ सिक्सर. सिक्स्टी 65 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चौतीस रनवर खेळतोय फलंदाज भावेश नाईक. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. वा भाई वा. भावेश नाईक नावाचं वादळ सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना मैदानाच्या चौफेरीनं त्याच्या बॅट मधून ही षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरतोय ज्याच्या बॅट मधून 3 बॉल मध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. भावेश नाईक ही नवी किमिया करतोय, एक नवा विक्रम करतोय या स्पर्धेमध्ये. 40 रनवर तो खेळतोय. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 29 रन खर्च केल्यात. बॉलरने थोडासा दबाव तंत्रामध्ये तो दबाव वाढत असताना महागडा ठरलाय नांदगाव टीम साठी. शेवटचा अंतिम बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु अंगाचा वेध घेतला जातोय. परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 71 धावा आतापर्यंत होत्यात आणि 72 रनचं लक्ष्य असेल. 72 रनचं. तर चला टीम सिद्धिविनायक कोपल टीमचे कॅप्टन आणि पाटील 11 पाटणोली या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या. तर 71 रन झालेत आणि 72 रनचं लक्ष्य असेल. तर 72 रनचं लक्ष्य. चला पाटणोली पाटील 11 पाटणोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला हर्षद आपण त्वरित या. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्की का तर पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय मयूरचा, परंतु या मोमेंटला झेलची संधी आहे. पकडलाय झेल आणि पहिला धक्का नांदगाव टीमला. मनीष या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट प्राप्त केला मयूर वाघमारेने. देवत एक्सप्रेस आज देवत गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उंचावलं कमी वयामध्ये, भारतातील असंख्य मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने केल्या आणि भारताबाहेर जाऊन देखील देवत गावाचं नाव ज्या खेळाडूने उंचावलं, तो खेळाडू सध्याच्या घडीला मयूर वाघमारे गोलंदाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. तर सिद्धिविनायक कोपर या टीमने टॉस जिंकलाय. प्रत्युल दादा जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करून आपण मैदानाचा ताबा घ्या. नवीन फलंदाज सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आयकॉनच्या विरुद्धमध्ये आयकॉन असं बॅटल सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 72 रनचं लक्ष. वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता. व्हाईट यॉर्कर रिलीज करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. वेगावर असलेलं नियंत्रण आणि मयूर वाघमारे सध्याच्या घडीला इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीने. टीम साई टीमच्या माध्यमातून आयकॉन प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 4 बॉल नंतर आतापर्यंत एक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड ओपन झाले. धावफलकाचा प्रारंभ होतोय नांदगाव टीमचा. 1 गडी बाद 1 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजून 71 धावा पूर्ण करायच्यात. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा दिशा भरकटली मयूर वाघमारेने. अशा धावा मयूरला रोखाव्या लागतील. सध्याच्या घडीला मयूर वाघमारेचं यूट्यूब चॅनल देखील आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये अतिशय चांगले ब्लॉग देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. आणि जे प्रेक्षक असतील ज्यांनी मयूर वाघमारे याच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर यूट्यूबवर जाऊन मयूर वाघमारे याच्या चॅनलला वर जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन मयूर वाघमारेचे व्लॉग हे मात्र जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. आज तुमच्या आमच्यातला आज मयूर वाघमारे सध्याच्या घडीला यूट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर बहुचर्चेमध्ये आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली, परंतु या क्षणाला काय घडलंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात.
अनिकेत मोकल आलाय गोलंदाजीच्या मार्कवर 3 रन आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 69 धावा पूर्ण करायच्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील. अक्षयसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. अक्षय पवार, पवार की पॉवर सध्याच्या स्थितीला पाहायला मिळाली आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना पाहायला मिळाली. समीकरण 17 बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 65 धावा. 17 बॉल आणि 65 रन. अजूनही 65 रन पूर्ण करायच्यात. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला वाईट +1 टोटल 2 धावा देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा रोखाव्या लागतील अनिकेत मोकलला, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करता त्यावेळेस फिल्डिंग करणारा फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय अक्षय पवार. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करतोय. पंधरा रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, डिप्स कर्लेगच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एकच रन मात्र जरूर मिळाली जाते. 16 रन आतापर्यंत होतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 17 रन 18 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. समीकरण बदललंय. 12 बॉल मध्ये 54 रनची गरज आणि प्रति षटकामागे 27 रनची सरासरी गाठावी लागेल. हलक्या त्याने दिशा दिली, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी बॉलरच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
रोहित घरत गोलंदाज रोहित मोकल पुन्हा एकदा सज्ज होतोय. रोहितचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली होती परंतु अक्षयला प्रभावित केलं. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल साईड टीमचा एक नवा कॉन्फिडन्स वाढवताना आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर परंतु रन मिळतील 6. हा षटकार येतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अक्षयने रोखले. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. लक्ष थोडंसं दूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि शेवटचा एक षटक आता मात्र शिल्लक आहे. समीकरण 6 बॉल आणि 46 रनची गरज. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. करणचं स्वागत केलं. करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो आणि समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 40 रनची गरज अजूनही आहे. औपचारिकता शिल्लक परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोलर पद्धतीचा हा बॉल परंतु चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तर जशी मॅच संपेल टीम सिद्धिविनायक 11 कोपर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. या बॉलवर देखील आसमानी टोला पाहायला मिळतोय की काय? यस, इट इज अ सिक्सर. 3 बॉल आणि आता मात्र 34 रनची गरज. एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 मध्ये करायचे 35. अजूनही 33 रन पूर्ण करायचे 2 मध्ये. फुल टॉस होता, टायमिंग भरपूर चांगला आहे. शेवटचा अंतिम बॉल. कोलर पद्धतीचा हा बॉल आणि सामना जिंकलाय साई टीमने. तर या सामन्याचा हिरो ठरला ज्याने 16 बॉल मध्ये 40 रनची नॉट आउट इनिंग पेश केली असा धारावी गावाचा हिरा भावेश